जसं क्लोरिनेशनचं प्रमाण जर समजा त्याच्यात जास्त असेल तर कोणते आजार होऊ शकते बघा, किंवा आता जसं मार्गदर्शन झालं तर आम्ही पण कधी म्हणजे जेव्हा पाण्याची टेस्टिंग करतील तर आम्ही पण तिथे गेल्यानंतर आम्ही विचारू शकतो की आपल्या गावातल्या पाण्यामध्ये काय कशाचं प्रमाण लेवल बरोबर आहे किंवा नाही आहे, पाणी पिण्यायुक्त आहे किंवा नाही, त्याच्यामध्ये काही प्रमाण वाढलं का, तुम्ही टेस्ट केली का किंवा करायची आहे किंवा किती दिवसांनी करता, त्याचं जसं म्हणजे आता आपल्याला जर माहिती असते तर आपण त्यांना पण विचारू शकतो ना. बघा याच्यासाठी काय झालेलं आहे, WPMS एक वेबसाईट तयार आहे जल जीवन मिशनची. त्या साईटवर पब्लिक युजर म्हणून एक डोमेन असते. जसं आपण आपल्या मोबाईलला फेसबुक व्हॉट्सअपला ID लॉग इन ID पासवर्ड टाकतो तसं तिथेही असतं. त्या ठिकाणी आपल्याला नवीन लॉग इन करायचं, OTP येतो, पासवर्ड जनरेट करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ग्रामपंचायत, तुमचं गाव, तालुका सगळं सिलेक्ट करू शकता. तुम्ही तुमचं बडेगाव सिलेक्ट केलं आणि बडेगावमधले जे काही तपासणी आम्ही करतो त्याची ऑनलाईन त्या साईटला होते. तुमच्या त्याच्यात सगळ्यांचा डाटा असतो, तो डाटा तुम्ही पाहू शकता, तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर बघू शकता. ते आमच्याकडे आता 2024-25 मध्ये जे काही आम्ही सॅम्पल तपासले त्यांचा सगळ्यांचा डाटा आम्ही अपलोड केलेला असतो. तुमच्या घराजवळचे एखादी हातपंप आहे, एखादी बोर आहे, एखादी विहीर आहे ज्याच्यावरून तुम्हाला तुमच्या घराला पाणी सप्लाय होतं, त्याची तपासणी जर झालेली आहे त्याचा रिपोर्ट तिथं असतो, तुम्ही तो पाहू शकता. तिथं तो रिपोर्ट NABL ॲग्रिगेटेड असतो, म्हणजे तो रिपोर्ट पूर्णपणे बरोबर आहे तेव्हाच त्याला NABL ॲग्रिगेशन मिळते. तर तुम्ही पाहू शकता स्वतःच्या घराजवळचा जो काही हातपंप आहे, बोर आहे, जो कोणी सोर्स असेल तुम्हाला ज्याची माहिती घ्यायची तो तिथं दिसतो. त्याला एक युनिक ID जनरेट झालेला असतो. तो तुम्ही ग्रामपंचायतमधून जो कोणी तुमचा जलसंरक्षक असेल त्यांच्या लॉग इनमध्ये ते ID म्हणजे हे असतात, UID असतात. तो UID तुमच्या कोणत्या सोर्सचा आहे त्याची माहिती घेऊन घ्यायची आणि तो मग त्याचा चेक करायचा. तुम्हाला रिपोर्ट दिसते त्याच्यामध्ये कोणते पॅरामीटर बरोबर आहे, कोणत्या पॅरामीटरमध्ये तो कमी जास्त झालेला आहे, ते सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते. जर तुम्हाला वाटलं की आता हे एखाद्या पॅरामीटरमध्ये जास्त आहे मग याच्यावर काय उपाययोजना करायची, हे ग्रामपंचायत किंवा जिल्हा स्तरावर ते ठरवलेले असतात. वर्षातून आपण 2दा रासायनिक तपासणी, 2दा जैविक तपासणी करतो. रासायनिक तपासणीमध्ये जो काही घटक असतो तो वर्षातून 3दा, जर तो एकाच पॅरामीटरमध्ये जर दूषित असेल तर तो सोर्सच बंद करायचा असतो, असा नियम आहे. आणि जैविक असते तर त्याला वारंवार क्लोरिनेशन करावं लागते. जे BG पावडर टाकतात जलसुरक्षक तुम्ही बघितलं असेल तर तेच करावं लागतं. रासायनिकसाठीच आहे फक्त आणि तुम्ही तुमचा रिपोर्ट तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलवर पाहू शकता. ती सोय सरकारने केलेली आहे, फक्त थोडं त्याच्यावर तुम्हाला मोबाईल व्यवस्थित ऑपरेट करता आला. तुमचा पब्लिक डोमेन असतो, तुम्ही त्याच्यात आपलं लॉग इन ID पासवर्ड जनरेट करायचा आणि आपल्या पूर्ण